तर लास्ट टाइम आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचं फर्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं, दॅट इज रिकॉईल ऑफ द गन. ओके, आता गन फायर केल्यानंतर थोडक्यात काय होतं, बुलेट फॉरवर्ड डायरेक्शन जाते, गन बॅकवर्ड डायरेक्शन रिकॉईल होते आणि रिकॉईल व्हेलॉसिटी ऑफ गनचा फॉर्म्युला काय असतो, स्मॉल एम बाय कॅपिटल एम इंटू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. स्मॉल एम बाय कॅपिटल एम इंटू व्हेलॉसिटी ऑफ दी बुलेट. ओके, आणि रिकॉईल व्हेलॉसिटी कमी ठेवण्यासाठी काय केलं जातं, मास ऑफ गन हे नेहमी जास्त ठेवलं जातं. आता इथं गन आणि बुलेटच्या केसमध्ये काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. फर्स्ट, रेशिओ ऑफ मोमेंटम काय असणार आहे, रेशिओ ऑफ मोमेंटम. रेशिओ ऑफ मोमेंटम म्हणजे या ठिकाणी समजा मोमेंटम ऑफ द गन सपोज पी गन असेल आणि मोमेंटम ऑफ बुलेट पी बुलेट असेल, तर दोघांच्या मोमेंटमचा रेशो काय असणार आहे, मॅग्निट्यूडचा रेशो सांगू शकताय. फायरिंग केल्यानंतर बुलेट्सला काहीतरी मोमेंटम असणार. बुलेटचं मास समजा स्मॉल एम आहे आणि गनचं मास समजा कॅपिटल एम आहे, तर रेशो काय येणार, स्मॉल एम बाय कॅपिटल एम येणार का कॅपिटल एम बाय स्मॉल एम येणार. रेशो ऑफ मोमेंटम काय वाटतंय, रेशो ऑफ मोमेंटम ऑफ गन टू द बुलेट किंवा बुलेट टू द गन हा काय येणार. हा रेशो येणार आहे 1:1 किंवा 1/1 इक्वल. कारण लक्षात घ्या इथं काय होतंय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम ओबे व्हायला पाहिजे. सुरुवातीला मोमेंटम 0 म्हणजे नंतर देखील दोघांचं मिळून मोमेंटम 0 व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे बुलेटला फॉरवर्ड मोमेंटम जेवढं मिळणार तेवढंच गनला बॅकवर्ड मोमेंटम मिळालंच पाहिजे. ओके, मी काय म्हणतोय, बुलेटला जेवढं फॉरवर्ड मोमेंटम मिळणार तेवढंच गनला बॅकवर्ड मोमेंटम मिळालं पाहिजे, जेणेकरून एकूण मोमेंटम आफ्टर फायरिंग परत 0 येणार आहे. ठीक आहे, सो रेशिओ ऑफ मोमेंटम ऑफ गन टू द बुलेट हा काय तो 1:1 येतो. सेकंड, रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी बघूया. रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी स्मॉल एम म्हणजे काय आहे, मास ऑफ बुलेट आहे आणि कॅपिटल एम म्हणजे काय आहे, मास ऑफ गन आहे. तर रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी काय येणार, रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ गन टू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट काय येणार. आता बघा मोमेंटम दोघांचं सेम असणार ना, मोमेंटम सेम म्हणजे व्हेलॉसिटीचा रेशो काय होणार बघा, मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे मोमेंटम जर कॉन्स्टंट असेल तर मास इंटू व्हेलॉसिटी इज अ कॉन्स्टंट, म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, जर मोमेंटम कॉन्स्टंट असेल तर म्हणजे स्मॉल एम बाय काय येणार आहे, कॅपिटल एम येणार. व्हेलॉसिटी ऑफ गन टू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट हा जो रेशो येणार आहे तो काय येणार आहे, स्मॉल एम बाय कॅपिटल एम, बिकॉज एम फी इज इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. दोघांचं एम फी काय असणार तेवढंच असणार ना, दोघांचं मोमेंटम सेम. म्हणजे ज्याचं मास जास्त आहे त्याची व्हेलॉसिटी कमी असली पाहिजे मोमेंटम तेवढंच येण्यासाठी, आणि मास जिथं कमी आहे तिथं व्हेलॉसिटी काय आली पाहिजे, जास्त आली पाहिजे. ओके, सो एम बाय एम येतं. त्याच्यानंतर थर्ड, रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी इथं जर विचारला, आता रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी, रेशिओ ऑफ कायनेटिक एनर्जी विचारलं म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ गन टू कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट याचा रेशो जर तुम्ही विचारला तर त्याचा आन्सर आता काय येणार. तर पुन्हा एकदा बघा, हा तर एक मी महत्वाचा फॉर्म्युला सांगितलाय तुम्हाला, कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम मधला महत्वाचा फॉर्म्युला, तो पार्टच पाहिजे लक्षात घ्या कारण तो अनेक वेळा आपल्याला लागतो. बिकॉज कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मोमेंटमच्या स्वरूपात काय असतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पी स्क्वेअर बाय 2m असतं, माहित आहे ना.
कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू p²/2m. आता गन आणि बुलेटचं मोमेंटम काय असतं फायरिंग नंतर तेवढंच असतं, म्हणजे मॅग्निट्यूड वाईज बघितलं तर. साईन सहित बघितलं तर मायनस साईन पण तिथं असणार आहे ड्यू टू अपोजिट डायरेक्शन. तर मोमेंटमची दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे. मोमेंटम जर सेम असेल तर कायनेटिक एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास येणार. सो दॅट इज मास ऑफ बुलेट टू द मास ऑफ द गन, स्मॉल m बाय कॅपिटल एमच येणार इन्व्हर्सली. म्हणजे लक्षात घ्या, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फायरिंग ऑफ गन मध्ये मोमेंटमचा रेशो 1:1 येतो. व्हेलॉसिटीचा रेशो व्हेलॉसिटी ऑफ गन टू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट येणार आहे स्मॉल m बाय कॅपिटल एम. आणि कायनेटिक एनर्जी ऑफ गन टू कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट हा देखील रेशो काय येणार आहे स्मॉल m बाय कॅपिटल एम येणारच आहे. ओके, म्हणजे इथं व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास, तसं कायनेटिक एनर्जी देखील काय येणार आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मासच येतं. या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द फायरिंग, म्हणजे फायरिंग केल्यानंतर टोटल कायनेटिक एनर्जी तिथं किती निर्माण होणार आहे. कारण तिथं बुलेटला पण कायनेटिक एनर्जी असणार आणि गनला पण बॅकवर्ड डायरेक्शन कायनेटिक एनर्जी असणार आहे. तर एकूण कायनेटिक एनर्जी किती असणार आहे. ओके, दॅट इज द फोर्थ क्वेश्चन इन फायरिंग ऑफ द गन. म्हणजे फायरिंग ऑफ गन मध्ये एवढ्या सगळ्या जे फॉर्म्युले किंवा केसेस आहेत त्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ फायरिंग. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ फायरिंग म्हणजे काय येणार आहे के इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट येणार प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ गन येणार आहे. ओके, सो कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट म्हणजे काय येणार आहे p²/2m. मोमेंटमच्या स्वरूपात लिहितो मी, मोमेंटमच्या स्वरूपात. कायनेटिक एनर्जी म्हणजे p²/2m असतं ना, आणि कायनेटिक एनर्जी ऑफ गन म्हणजे p²/2 कॅपिटल एम असणार. फक्त मासचा डिफरन्स आहे, मोमेंटम तर तेवढंच असणार आहे. सो टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर फायरिंग इज p²/2 इन ब्रॅकेट 1/स्मॉल m प्लस 1/कॅपिटल एम येणार. किंवा टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर फायरिंग येणार आहे, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर p²/2 इन ब्रॅकेट m प्लस m डिवायडेड बाय m. सो दिस इज द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द फायरिंग असणार आहे. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ फायरिंग. ठीक आहे, या पद्धतीनं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचं एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. ते कुठलं आहे गनचं फायरिंग. आता याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन या प्रॉब्लेम मध्ये होऊ शकतं. आता क्वेश्चन मध्ये जर बुलेटची व्हेलॉसिटी म्हटलेलं असेल तर रिकॉईल व्हेलॉसिटी कसं काढायचं बघा पुन्हा एकदा. हे बघा, समजा तुम्हाला असं सांगितलं m इज द मास ऑफ, पुन्हा एकदा बघा, m इज द मास ऑफ बुलेट असेल, कॅपिटल M इज द मास ऑफ काय असेल गन असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर pb इज व्हेलॉसिटी ऑफ काय असेल बुलेट असेल, आणि गनची व्हेलॉसिटी त्याला काय म्हणणार आपण रिकॉईल व्हेलॉसिटी. Vr काय असेल व्हेलॉसिटी ऑफ गन असेल. तर याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आताच आपण बघितला की रिकॉईल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M इंटू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला कधी वापरायचा रिकॉईल व्हेलॉसिटी काढण्यासाठी, म्हणजे गन किती व्हेलॉसिटीने पाठीमागे जाणार, हा फॉर्म्युला कधी वापरायचा तर जर क्वेश्चन मध्ये व्हेलॉसिटी ऑफ बुलेट म्हटलेला असेल तर. ठीक आहे, परंतु काही प्रॉब्लेम मध्ये व्हेलॉसिटी ऑफ बुलेट देण्याऐवजी मझल व्हेलॉसिटी दिलेली असते. मझल व्हेलॉसिटी दिलेली असेल तर रिकॉईल व्हेलॉसिटी काढायला हा फॉर्म्युला युजफुल ठरणार नाही. आता मझल व्हेलॉसिटी म्हणजे काय, काही प्रॉब्लेम मध्ये मझल व्हेलॉसिटी दिलेली असते. ओके, मझल व्हेलॉसिटी त्याला आपण फी स्मॉल आर म्हणू शकतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. मझल व्हेलॉसिटी ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, मझल व्हेलॉसिटी इज relative velocity of bullet with respect to gun आहे ते. ओके, मझल व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू गन. म्हणजे
मजल वेलॉसिटी फी स्मॉल आर, लक्षात घ्या, मजल वेलॉसिटी फी एम म्हणा किंवा फी आर म्हणा, फी स्मॉल आर. ओके, तर फी स्मॉल आर इज इक्वल टू काय येणार आहे, आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी माहित आहे ना, फी ए बी म्हणजे फी ए मायनस फी बी असतं, तसं व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू गन म्हणजे काय करावं लागेल, फी बी मायनस फी जी करावं लागणार, म्हणजे फी कॅपिटल आर करावं लागणार. बुलेटची व्हेलॉसिटी मायनस रिकॉईल व्हेलॉसिटी, लक्षात येते. त्याच्यामुळे आता बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मुळे फायरिंग नंतर जेवढं बुलेटला फॉरवर्ड मोमेंटम मिळणार तेवढंच गनला बॅकवर्ड मोमेंटम मिळणार. ओके, मोमेंटम दोघांचं सेम असतं ना. मग आता काय फॉर्म्युला येतो बघूया. मोमेंटम ऑफ बुलेट आफ्टर फायरिंग काय होतं, आफ्टर फायरिंग मोमेंटम ऑफ बुलेट मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मोमेंटम ऑफ गन असलं पाहिजे. म्हणजे मॅग्निट्यूड वाईज, फक्त साईन काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. फक्त आपण मॅग्निट्यूडचा इथे विचार करायला लागलोय. बुलेटचं मोमेंटम म्हणजे बुलेटचं मास इंटू बुलेटची व्हेलॉसिटी. बुलेटची व्हेलॉसिटी काय येणार आता बघा, फी बी पाहिजे ना, बुलेटची व्हेलॉसिटी म्हणजे फी बी. फी बी म्हणजे काय येणार आहे, फी स्मॉल आर प्लस फी कॅपिटल आर. सॉरी, एक मिनिट, इथं वेक्टर फॉर्म मध्ये हे लिहावं लागेल. मजल वेलॉसिटी म्हणजे फी आर बार इज इक्वल टू फी बी बार मायनस फी आर बार. ठीक आहे. मग आता इथं बुलेट वेलॉसिटी काय येणार आहे, बुलेट वेलॉसिटी फी बी बार इज इक्वल टू फी आर बार प्लस फी कॅपिटल आर बार येणार. आता मजल व्हेलॉसिटी ही फॉरवर्ड डायरेक्शन असते आणि रिकॉईल व्हेलॉसिटी ही बॅकवर्ड डायरेक्शन असते. त्याच्यामुळे मॅग्निट्यूड वाईज लिहायचं झालं तर फी बी इज इक्वल टू काय असणार, फी आर मायनस फी कॅपिटल आर करावं लागेल. किंवा हे असं लक्षात ठेवा, सपोज ही गन आहे, ही बुलेट आहे. ठीक आहे. आता बुलेटची मजल व्हेलॉसिटी म्हणजे काय, बुलेटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू गन आहे. म्हणजे गन जर रेस्ट मध्ये असेल तर बुलेटला आहे तेवढी व्हेलॉसिटी मिळणार, म्हणजे मजल व्हेलॉसिटी एवढी व्हेलॉसिटी मिळणार. गन जर आहे तिथं थांबली, फायरिंग केल्यानंतर गन अजिबात जागची हालत नसेल तर बुलेटला व्हेलॉसिटी किती मिळणार, मजल व्हेलॉसिटी एवढी व्हेलॉसिटी मिळणार. पुन्हा एकदा सांगतोय, मजल व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू गन. मजल व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू, कारण रेफरन्स चेंज केला की व्हेलॉसिटी चेंज होते, हे तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. ओके, तर मजल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू गन. गन जर फिक्स्ड असेल तर बुलेटला व्हेलॉसिटी किती मिळणार, ऍज इट इज मजल व्हेलॉसिटी एवढी व्हेलॉसिटी त्याला मिळणार पुढं फॉरवर्ड डायरेक्शन. परंतु फायरिंग करत असताना बुलेट पुढे जात असताना गन जर बॅकवर्ड डायरेक्शन पाठीमागे येत असेल तर बुलेटला आहे तेवढी व्हेलॉसिटी मिळणार नाही. ओके, तर फी आर जे आहे ना ते त्याच्यातून मायनस फी जी करावं लागेल, तेवढी व्हेलॉसिटी त्याला मिळणार आहे. ओके, मी काय सांगतोय लक्षात येते. म्हणजे रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ बुलेट काय होणार आहे, फी आर मायनस फी जी होणार. फी आर मायनस फी जी किंवा फी आर मायनस फी कॅपिटल आर होणार. दुसरे एक एक्झाम्पल देतो, अजून काही जणांना लक्षात आलेलं नसेल. सपोज ही एक ट्रेन आहे, हे बघा ट्रेन आहे, ठीक आहे, आणि याच्यावर एक पर्सन आहे. आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ही एक ट्रेन आहे विच इज मुव्हिंग फॉरवर्ड विथ व्हेलॉसिटी फी वन. ठीक आहे, पर्सन त्याच्यावर थांबलेला आहे. हे बघा, ही एक ट्रेन आहे जी फॉरवर्ड डायरेक्शन निघालेली आहे विथ व्हेलॉसिटी व्ही वन, आणि त्याच्यावर एक पर्सन उभा आहे. त्या पर्सनची व्हेलॉसिटी किती असेल रे, मग बाहेरच्या ऑब्झर्व्हरला पर्सनची व्हेलॉसिटी किती दिसणार, किती दिसणार सांगा. ट्रेनवर उभा आहे आणि ट्रेन फी वन व्हेलॉसिटी निघालेली आहे, फी वनच दिसणार ना बाहेरच्या ऑब्झर्व्हरला. ओके, म्हणजे ट्रेनची जी व्हेलॉसिटी असेल ती पर्सनला मिळणार. आता ट्रेन फी वन व्हेलॉसिटी निघाली आणि त्याच्यावर पर्सन काय निघालाय, फी टू व्हेलॉसिटीनं त्याच डायरेक्शन निघाला, पळा लागला ट्रेनवर फी टू व्हेलॉसिटीनं. त्या बाहेरच्या पर्सनला त्या ट्रेनवरच्या पर्सनची किती व्हेलॉसिटी दिसणार. ओके, आता या ट्रेनवरच्या पर्सनची व्हेलॉसिटी किती होणार, ट्रेनशी मिळणार आहे त्याला व्हेलॉसिटी प्लस त्याची स्वतःची एकूण फी वन प्लस फी टू मिळणार. आणि समजा ट्रेन पुढे जात असताना हा पर्सन बॅकवर्ड डायरेक्शन निघाला, आता फी टू व्हेलॉसिटीनं बॅकवर्ड डायरेक्शन पळायला लागला, तर त्या पर्सनची रिझल्टंट व्हेलॉसिटी किती येणार, फी वन मायनस फी टू येणार. तसंच इथं देखील होतंय. ही गन म्हणजे काय आहे, ट्रेन आहे सपोज, आणि त्याच्यावर काय आहे, बुलेट.
बुलेट किती व्हेलॉस निघाली आहे? फी आर व्हेलॉसनं. आणि त्यावेळी गन काय निघाली आहे? पाठीमागं निघाली आहे. लक्षात घ्या, किती व्हेलॉसनं? फी कॅपिटल आर व्हेलॉसनं पाठीमागं निघाली आहे. त्याच्यामुळे बुलेटची व्हेलॉसिटी, रिझल्टंट बुलेटची व्हेलॉसिटी किती होणार आहे? फी आर मायनस फी आर करावं लागेल. दोन व्हेलॉसिटी अपोजिट डायरेक्शन आहेत. ओके, सो मोमेंटम ऑफ बुलेट काय येणार बघा आता? मास ऑफ द बुलेट इंटू रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ बुलेट म्हणजे काय येणार आहे? गन जर रेस्ट मध्ये असती तर आहे तेवढी व्हेलॉसिटी मिळाली असती, मजल व्हेलॉसिटी एवढी व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मिळाली असती गन रेस्ट मध्ये असते तर. परंतु गन इथं रेस्ट मध्ये राहत नाही, ती पाठीमागं जाते, अपोजिट डायरेक्शन जाते. त्याच्यामुळे बुलेटची व्हेलॉसिटी फी आर मायनस काय होणार आहे? रिकॉईल व्हेलॉसिटी होणार, इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू रिकॉईल व्हेलॉसिटी. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे? रिकॉईल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढायचा. एम न आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. एम इंटू फी आर मायनस एम इंटू फी कॅपिटल आर इज इक्वल टू कॅपिटल एम फी आर. कॅपिटल फी आरच्या टर्म एका साईडला घेऊया. एम इंटू फी स्मॉल आर इज इक्वल टू, हे इकडे ऍड होणार, कॅपिटल एम फी कॅपिटल आर प्लस स्मॉल एम फी कॅपिटल आर. ओके, सो एम इंटू फी स्मॉल आर इज इक्वल टू एम प्लस एम इंटू रिकॉईल व्हेलॉसिटी. अँड देअरफॉर रिकॉईल व्हेलॉसिटीचा आता फॉर्म्युला थोडासा चेंज झालाय. काय होतोय बघा? स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम पूर्वी फक्त फॉर्म्युला होता. आता काय झाला? स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू मजल व्हेलॉसिटी. ओके, हा रिकॉईल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. लक्षात येत आहे? म्हणजे हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. रिकॉईल व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले काय आहे? एम बाय एम इंटू फी बी असतं किंवा एम बाय एम प्लस एम इंटू फी आर. म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन मध्ये बुलेटची व्हेलॉसिटी आहे असं म्हटलं तर एम बाय एम वापरायचं. आणि बुलेटची मझल व्हेलॉसिटी प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल तर काय करावं लागेल? एम अपॉन एम प्लस एम इंटू फी आर. कारण रिलेटिव्ह मझल व्हेलॉसिटी म्हणजे गनवर असणारी बुलेटची व्हेलॉसिटी आहे. गनवर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू गन. म्हणजे गन फिक्स्ड असेल तर बुलेटला मझल व्हेलॉसिटी एवढी व्हेलॉसिटी मिळणार फॉरवर्ड डायरेक्शन. परंतु बुलेट पुढे फायर केल्यानंतर बुलेट पुढे जात असताना गन पाठीमागे येत असेल तर काय होणार? बुलेटच्या व्हेलॉसिटी मधून गनची व्हेलॉसिटी, म्हणजे मझल व्हेलॉसिटी मधून गनची व्हेलॉसिटी कमी करावी लागेल, मझल व्हेलॉसिटी मधून गनची व्हेलॉसिटी कमी करावी लागेल. आणि दॅट विल बी द व्हेलॉसिटी, रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट येणार. रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. हे लक्षात आलं का बघा? अदरवाईज किमान हे फॉर्म्युला तरी लक्षात ठेवा. रिकॉईल व्हेलॉसिटी म्हणजे गन किती व्हेलॉसिटीनं पाठीमागे येणार याचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे एम बाय एम इंटू फी बी आणि दुसरं एम बाय एम प्लस एम इंटू मझल व्हेलॉसिटी. त्याच्यानुसार हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. ओके, याचे काही प्रॉब्लेम्स असले तर आपण सॉल्व्ह करूया. बुक मध्ये एक प्रॉब्लेम आहे. कुठला आहे बघा? एक्झाम्पल नंबर 5.14. 5.14. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिलंय? बुलेट ऑफ मास 10 ग्रॅम. बुलेटचं मास किती दिलंय? 10 ग्रॅम दिलंय. बुलेट ऑफ मास 10 ग्रॅम इज फायर्ड फ्रॉम ए गन ऑफ मास 1 kg. मास ऑफ गन, स्मॉल एम कॅपिटल एम फक्त लिहिलं तरी चालतं, बुलेट लिहायची काय गरज नाही. स्मॉल एम म्हणजे बुलेटचं मास, दॅट इज 10 ग्रॅम. आणि कॅपिटल एम म्हणजे गनचं मास, ते किती दिलंय? 1 किलोग्राम दिलंय. ओके, त्याच्यानंतर इफ रिकॉईल व्हेलॉसिटी इज, रिकॉईल व्हेलॉसिटी दिलाय म्हणजे गन बॅकवर्ड डायरेक्शन किती व्हेलॉसिटी येते? 5 मीटर पर सेकंड. देन फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ मझल. मझल व्हेलॉसिटी काढायला सांगितली, म्हणजे फी स्मॉल आर काढायला सांगितले. मग आता रिकॉईल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू मझल व्हेलॉसिटी. ठीक आहे, मझल व्हेलॉसिटी क्वेश्चन वर्ड तिथं आला की हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा, लक्षात घ्या. ठीक आहे, तर फी आर सगळ्या व्हॅल्यू ठेवूया. 5 इज इक्वल टू स्मॉल एम किती आहे? 10 आहे. कॅपिटल एम प्लस स्मॉल एम किती होणार? 1010 होणार. ओके, आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेम युनिट ठेवायचं असतं. दोन्ही मी ग्रॅम मध्येच ठेवतोय. 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम इंटू मझल व्हेलॉसिटी काढायची आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढायची आहे. मझल व्हेलॉसिटी म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सो फी आर इज इक्वल टू येणार आहे, हे 1
कॅन्सल होणार, सॉरी 0 कॅन्सल होणार आणि फी आर इज इक्वल टू काय येणार बघा 5 into 101. सो रिलेटिव्ह मजल वेलॉसिटी येणार आहे 505 मीटर पर सेकंड. दॅट इज द आन्सर. बुकमध्ये जे आन्सर काढलेलं आहे ते रॉंग आन्सर आहे. ओके, हे लक्षात घ्या. सो दॅट इज मिस्टेक डन बाय DC पांडे. ओके, म्हणजे आन्सर 500 पण असू शकतं, कारण तेव्हा m/m इंटू फीबी जर लिहिला तर 500 आन्सर येणार. म्हणजे फरक थोडासा पडतोय, लक्षात घ्या. सो मझल वेलॉसिटी विचारलं तर 505 आणि बुलेट वेलॉसिटी विचारलं असतं, बुलेटची वेलॉसिटी किती, तर काय आन्सर येणार बघा. हे झालं फॉर मझल वेलॉसिटी. याच्यामध्ये असा पण क्वेश्चन येऊ शकतो, फाइंड बुलेट वेलॉसिटी. ओके, तर बुलेट वेलॉसिटी किती येणार बघा. आता रिकॉइल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, m/M इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट असा फॉर्म्युला आहे. ओके, सो रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे 5, न्यूमरेटर इज 10, डिनॉमिनेटर इज 1000 इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट फाइंड आउट करायचं आहे. 0 कॅन्सल अँड वेलॉसिटी ऑफ बुलेट येणार आहे 500 मीटर पर सेकंड. आणि हे मॅच होते का नाही बघा. हे बघा, मझल वेलॉसिटी 505 आहे. ओके, 505, त्याच्यामधून 5 मायनस केलं तर रिझल्टंट वेलॉसिटी ऑफ बुलेट येणार 500 येणार. लक्षात येत आहे, हे इथं मॅच होत आहे बघा. 505 मायनस 5 केलं की बरोबर 500 येणार. कारण आपलं लॉजिक काय आहे, गन इज लाईक अ ट्रेन ऑन विच बुलेट इज मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. बघा, गन इज लाईक अ ट्रेन ऑन विच बुलेट इज मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामुळं मझल वेलॉसिटी जर 505 असेल, ओके, म्हणजे 505 मीटर पर सेकंड, म्हणजे असं कन्सिडर करा. एक ट्रेन आहे आणि ही ट्रेन इकडे निघाली आहे 5 मीटर पर सेकंड आणि याच्यावर एक पर्सन आहे. हा पर्सन जर 505 स्पीडनं पळायला लागला तर बाहेरच्या ऑब्झर्व्हरला याचं स्पीड किती दिसणार, मला सांगू शकताय? या पर्सनचं स्पीड किती दिसणार? 500. दॅट इज द रिझल्टंट व्हेलॉसिटी. म्हणजे मझल व्हेलॉसिटी किती येणार आहे 505, गनची रिकॉइल व्हेलॉसिटी 5 आणि रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट येणार आहे दॅट इज 500 मीटर पर सेकंड. हे असं इथं प्रूव्ह होते व्यवस्थित. त्यामुळे DC पांडेमध्ये मझल व्हेलॉसिटी ऐवजी बुलेट व्हेलॉसिटी असं सांगायला पाहिजे होतं. बुलेट व्हेलॉसिटी 500 येते, मझल व्हेलॉसिटी 505, म्हणजे एवढा थोडासा फरक पडतोय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत आणि व्यवस्थित अंडरस्टँड करून सॉल्व्ह करावं लागेल. So this is a very big mistake done by DC Pandey in this book. Question number 19 from checkpoint. Bullet of mass 0.1 kg. Mass of the bullet is given. श्रेयस देशमुखचं काय, कॅपिटल M प्लस स्मॉल m 1010 कसं काय? अरे 1000 कुणाचं मास आहे, 1000 ग्रॅम कुणाचं मास आहे, गनचं. बुलेटचं किती आहे 10 ग्रॅम. सो 1000 प्लस 10 म्हणजे किती येणार, 1010च येणार ना. हे बघा, न्यूमरेटर ग्रॅम मध्ये ठेवला तर डिनॉमिनेटर ग्रॅम मध्ये ठेवा, किंवा न्यूमरेटर किलोग्रॅम मध्ये ठेवला तर डिनॉमिनेटर किलोग्रॅम मध्ये ठेवा. ते परंतु ते जास्त डेसिमल पॉईंट मध्ये येतंय, ते कन्फ्युजन होत आहे, म्हणून सगळं मी ग्रॅम मध्ये ठेवलं. न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम युनिट मध्ये नेहमी ठेवायचा असतो. ग्रॅम ग्रॅम मध्ये ठेवा, किलोग्रॅम मध्ये ठेवा, आन्सर तेच येणार आहे. 19 नंबर, अ बुलेट ऑफ मास स्मॉल m दिलाय 0.1 kg अँड स्पीड 100 मीटर पर सेकंड. बुलेट ऑफ मास इज फायर्ड विथ स्पीड, म्हणजे हे बुलेटचं मास स्पीड दिलंय, बुलेटचं स्पीड दिलंय, मझल स्पीड इथं दिलेलं नाही. मास ऑफ गन किती दिलंय, 50 किलोग्राम दिलंय, 50 kg दिलंय. ठीक आहे. देन रिकॉइल व्हेलॉसिटी, VR काढायला सांगितले. रिकॉइल व्हेलॉसिटी हे काय सोपंच आहे. आता रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट दिलेला असेल तर फॉर्म्युला काय असतो,
phi r is equal to small m divided by capital M into velocity of the bullet. Small m आहे 0.1, capital M आहे 50 into velocity of bullet आहे 100. So recoil velocity किती येणार बघा? It is 50 न 100 ला डिवाइड केलं 2 into 0.1 म्हणजे 0.2 मीटर पर सेकंड will be the answer. आणखी कुणाला काय डाऊट आहे का या प्रॉब्लेम मध्ये? खूप इझी असतात. ओके, म्हणजे बुलेटचे प्रॉब्लेम सोडवायला, बुलेट गन फायरिंगचे प्रॉब्लेम सोडवायला खूप इझी आहेत. फक्त एक म्हणजे रिकॉइल व्हेलॉसिटीचं दोन फॉर्म्युले आहेत, m by m into phi b किंवा m upon m plus m into phi r मजल व्हेलॉसिटीच्या स्वरूपात. हे लक्षात ठेवा. आणि ते मोमेंटमचा रेशो, कायनेटिक एनर्जीचा रेशो, व्हेलॉसिटीचा रेशो आणि टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ फायरिंग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन फ्रॉम द एम्स एक्झाम. A body of mass 0.25 kg is projected. हा 31 नंबर क्वेश्चन आहे. On the page 239. Okay, body of mass 0.25 kg is projected with muzzle velocity, म्हणजे relative velocity दिले 100 मीटर पर सेकंड from a tank of mass. टँक मधून फायर केलं, म्हणजे टँकला मी इथं गन कन्सिडर करणार आणि त्या बॉडीला काय करणार? बुलेट कन्सिडर करणार. टँक ऑफ मास 100 kg. व्हॉट इज द रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ टँक? रिकॉइल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगितलंय. म्हणजे टँक फायरिंगचा प्रॉब्लेम आणि गन फायरिंगचा प्रॉब्लेम दोन्ही सेमच असणार आहे. ओके, सो हिअर रिकॉइल व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्मॉल m डिवाइडेड बाय स्मॉल m प्लस कॅपिटल M इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, दॅट इज मजल व्हेलॉसिटी. 0.25 divided by 100.25 into 100. दोन मासेसचे ऍडिशन 100 plus 0.25, 100.25. ओके, आता न्यूमरेटर 100 into 0.25 केलं तर 25 divided by 100.25. 25 ने डिवाइड केलं तर 4.01 येणार. 1 divided by 4.01. आता 1 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती येतं? 0.25 येतं अप्रॉक्सिमेटली. तर आन्सर येणार आहे 0.25 मीटर पर सेकंड. आता याच्यामध्ये आन्सर असे पण असू शकतात, एक्झॅक्टली 0.25, स्लाइटली लेस देन 0.25, स्लाइटली ग्रेटर देन 0.25. तर करेक्ट आन्सर काय येणार? करेक्ट आन्सर काय येणार? स्लाइटली असा वर्ड असेल तर कॅल्क्युलेशन नुसार बघा, स्लाइटली लेस येणार.